विरार पूर्व परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। मुंबईपेक्षा गावाकडचे रस्ते बरे असं म्हणत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांची कसरत होतीये। याच रस्त्यावरून तिथली नेमकी काय परिस्थिती आहे हे सांगतायत आमचे प्रतिनिधी विपुल पाटील। मध्ये पडलेल्या पावसामुळे शहरातील ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। मी सध्या विरार पश्चिमेकडील चंदनसर परिसरामध्ये उभा आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना मोठी कसरत करत या ठिकाणी प्रवास करावा लागतो। आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने रस्त्यावरती आपल्याला रस्त्याची चालन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र महापालिका दरवर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॅचवर्क करते, मात्र यावेळी या ठिकाणी पॅचवर्क केलं नव्हतं। मग त्यामुळे मोठमोठे खड्डे जे आपल्याला आहेत त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। काय सांगाल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डे पडलेले आहेत? नमस्कार। हे ॲक्च्युअल दरवर्षीचा विषय आहे। आता गणपती सण जवळ आलेला आहे, परंतु नगरपालिकेचं दरवर्षी या रस्त्यांवरती दुर्लक्ष होत आहे। आता गेले 10 दिवस झाले साहेब, 10 दिवसापूर्वी डांबरीकरण झालेलं आहे, परंतु 10 दिवसानंतर बघा काय अवस्था ही रस्त्याची झालेली आहे। आताच मोठा अपघात झाला, मागे 2-4 दिवसापूर्वी झाला। आता आम्ही बाईकवर चालतो, दररोज खड्डे, आम्हाला समोर नुसते दररोज खड्डे, पॅच लावतात, रात्री अपरात्री काम करतात, त्याला काहीच अर्थ नाही आहे साहेब। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।